नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आपण चाललो आहे ठाणे जिल्ह्यातील फेमस असलेल्या अशा गणेशपुरी आणि वज्रेश्वरी या मंदिरांना भेट देण्यासाठी. तर आज आपण आलो मित्रांनो गणेशपुरी येथे. गणेशपुरी हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील एक गाव आहे. स्वामी नित्यानंद महाराज यांची तिथे समाधी आहे आणि आश्रम आहे. आणि हे मंदिर जे आहे हे प्राचीन मंदिर आहे, त्यासाठी हे खूप फेमस आहे. आणि तिथे मित्रांनो 3 गरम पाण्याचे कुंड आहेत, ते औषधी कुंड आहेत. आणि हे जे मंदिर पाहत आहे हे 12व्या शतकातील मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे शिल्पकलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. यासाठी फॉरेनर लोक इथे खूप अभ्यास करण्यासाठी तिथे येतात. आणि ह्या कुंडांची तिथे माहिती आहे. ती कुंड कसे काय गरम होतात, म्हणजे तिथे 3 कुंड आहेत. तर पहिल्या कुंडामध्ये खूप गरम पाणी आहे, दुसऱ्यामध्ये थोडं कमी, त्याच्यापेक्षा कमी असं तिथे आहे. त्याचाही अभ्यास करण्यासाठी तिथे लोक येतात. आणि मुंबईवरून जर तुम्हाला ह्या इथे यायचं असेल तर विरार आणि वसई या ठिकाणावरून लोकल ट्रेनची सोय आहे. आणि तिथून बसनी तुम्ही गणेशपुरीच्या इथे येऊ शकता. ऑटो किंवा स्वतःची गाडी असेल तर पार्किंगची सोय खूप उत्तम आहे इथे. बाईकवर पण तुम्ही येऊ शकता. बाईकवरती 75 किलोमीटर अंतर आहे मित्रांनो. आणि इथे झाल्यानंतर आम्ही फोटो घेतले. आणि गणपतीची मूर्ती बघा खूप सुंदर आहे आतमध्ये. दर्शन झाल्यानंतर आम्ही परत वज्रेश्वरीला निघालो. पण मित्रांनो तिथे बाहेर खूप अशी दर्शन झाल्यानंतर बाहेर लहान मुलांना खूप खरेदीसाठी खेळणी आहेत. जर तुमच्याकडे कोणी लहान मुलं असेल तर हे चुकवून जाता येतं, दुसरा एक रस्ता आहे. पण आमची गाडी तिथे असल्यामुळे आम्हाला तिथूनच जावं लागलं. तर 400-500 रुपये तर मिनिमम जातात लहान मुलं असल्यावर इकडे. ते एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर आता मी इथे कंदीपेढे मिळतात तर ते घेतलं आणि पुढे निघालो. वज्रेश्वरी मंदिर मित्रांनो खूप सुंदर आहे. वज्रेश्वरी मंदिर हे आहे ते भिवंडी तालुक्यातील एक प्राचीन गाव आहे. वज्रेश्वरी या वज्राई असे त्या मंदिराला पहिले नाव होतं. आणि महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यामध्ये तानसा नदीकाठी हे वसलेले गाव आहे. हे गाव मुंबईपासून 75 किलोमीटर अंतर आहे. आणि ह्याला पण सेम बस आणि ट्रेनने तुम्ही इथे येऊ शकता. रिक्षाने जर येणार असाल तर तुमचे 200 ते 300 रुपये तिथे खर्च होतो. हे मंदिर 9व्या शतकात बांधलेलं आहे मित्रांनो. आणि काळ्या दगडात बांधलेलं आहे. आणि खूप सुंदर कलाकृती आहे. आणि खूप बारीक नक्षीकाम केलेलं मंदिर आहे. वज्रेश्वरी हे नाव कसं पडलं तर वज्रेश्वरी हे देवीचं वज्र रूप आहे. त्यामुळे ह्या देवीला स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे वज्रेश्वरी या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि हे मंदिर आहे आधी वडवली गावाने ओळखलं जायचं. नंतर हे मंदिराच्या प्रमुख देवतेच्या सन्मानार्थ वज्रेश्वरी असं नाव त्याचं ठेवण्यात आलं. चिमाजी आप्पा यांनी हे 1739 हे बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो. जो फोटो तुम्ही बघताय त्याच्यामध्ये चिमाजी आप्पा आहेत. आणि विरारपासून हे मित्रांनो फक्त 27 किलोमीटर अंतर आहे. तर तिथून रिक्षा आणि अशा वडाप वगैरे सोय आहे त्या मंदिरात येण्यासाठी. मी इथे फोटो पण काढलेत, अलाउड नाही आहे, पण मी नेटवरून पण देवीचा फोटो घेतला आहे, तो तुम्हाला मी पुढे दाखवतो मित्रांनो. नंतर आम्ही आत दर्शनाला गेलो. त्याचा मोबाईल तिथे आत ठेवायला लागला. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पण बरीच अशी छोटी छोटी मंदिर आहेत आजूबाजूला. दानपेटी आहे मित्रांनो. दानपेटीच्या म्हणजे बघितले तिथं ती पण चांदीची आहे मित्रांनो. दर्शनाच्या वेळेला पण वरती जो घुमट होता तो बघून मला आपण एकदा जर तुम्ही कधी ह्याला गेलात ताजमहाल पाहायला गेला तर ताजमहाला जसं आतून गोल घुमट आहे तसंच इथेही घुमट दिसतो. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या आवारात एक अशी छोटीशी दीपमाळा पाहिली. तर ती नवरात्रामध्ये तिचं प्रज्वलन केलं जातं. तिथे सगळे दिवे लावले जातात. त्यानंतर बाजूला मित्रांनो एक गणपती मंदिर आहे. आणि त्याच्याच आतमध्ये शंकराची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. आणि मित्रांनो ह्या वज्रेश्वरी मंदिराला 42 दगडी पायऱ्या आहेत. आणि ह्या पायरीवरती एक सोनेरी कासव असलेली पायरी आहे. आणि विष्णूच्या कासवाचा अवतार त्या ह्याच्यावरती आहे, प्रतिमेवरती आहे. तर त्याची पूजा केली जाते. मुख्य मंदिर हे 3 भागामध्ये आहे. मुख्य आतील गर्भगृह आहे, दुसरे गर्भगृह आहे आणि तिसरा खांब आहे. असे सभामंडप असलेलं एक जागा आहे. या 3 ठिकाणी ते आहे मंदिर. आणि त्याच्या बाजूला अशा
काय काय ह्याचं समाधी आहे, गाईची समाधी आहे. त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे बसण्यासाठी. आणि मंदिराच्या इथे बांधकाम झालं होतं, तिथे अतिक्रमणामुळे ते सगळं पाडण्यात आलं. आणि मित्रांनो आता हे कलर केलेलं आहे. पहिले हे पूर्ण काळ्या पाषाणामध्ये होतं. आणि देवीची जी पूजा केल्यानंतर जी साडी असते ती प्रसाद स्वरूपात इथे दिली जाते. आणि आम्ही तिथे विचारणा केली, पण हा माणूस खूप ॲरोगंट होता, ते आम्ही काही घेतला नाही प्रसाद तो. आणि बाजूला मित्रांनो हे जे झाड दिसतंय ते आहे रुद्राक्षाचं झाड आहे मित्रांनो. आणि त्याच्या खाली दत्तांची पंचधातूची मूर्ती आहे, तर ती खूप आवडली मला, म्हणून म्हटलं तो पण एक व्हिडिओ घेऊया. गर्दी होती तर बाजूनी लोक दत्तांचा कसा छान दिसतो बघा. आणि नंतर हा समोरून पहा, दत्तांची मूर्तीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर ही दीपमाळ पाहिली मित्रांनो. ही जी दीपमाळ आहे मित्रांनो ही नाशिकमधील सावकार होते नानासाहेब चंदवालकर यांनी हे बांधलेले आहे. आणि खूप सुंदर आहे मित्रांनो. ही जवळजवळ 18 ते 19 फूट उंच अशी इमारत आहे. आणि हा मंदिराचा परिसर. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला पार्ट आवडला. थँक्यू मित्रांनो. नंतर संध्याकाळी खूप सुंदर वातावरण झालं होतं. आणि हा देवीचा फोटो, खूप सुंदर मूर्ती आहे, दर्शन घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे कुल चैतन्य. थँक्यू.